नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी अडचणीत, सरकारचं मात्र दुर्लक्ष, त्वरित अनुदान द्या, रोहित पवारांची मागणी. बघू शकता काय त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट बातमी संपूर्णपणे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तरी शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा. कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे, मात्र याकडे केंद्र सरकारचे लक्ष नाहीत. अशात या ठिकाणी काय निर्णय घेतलं त्या संदर्भातील महत्त्वाची बातमी आपण जाणून घेत आहोत. शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनल नसाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे सांगा, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते. कांदे दर कोसळल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे, मात्र याकडे केंद्र आणि राज्य सरकारचं लक्ष नाही. अशातच सरकारने त्वरित कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. एकीकडे या ठिकाणी बघितलं तर रोहित पवार म्हणाले की कांद्यावर दर कोसळल्याने शेतकरी मोठा अडचणीत सापडला असून ना केंद्र सरकार याच्याकडे लक्ष द्यायला तयार आहे, ना राज्य सरकार. अशातच शेतकऱ्यांची कोणाकडे भाव मागायचा, ही मातीमोल भावाने कांदा विकायचा, रोहित पवार म्हणाले. मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आवक या ठिकाणी झाली असली तरी सरकारने निर्यातीचे धोरण नियोजन नसल्याने तसेच उदासीन धोरण असल्यामुळे कांद्याचे दर पडले आहेत. कांद्याला सध्याला मिळणारा दर उत्पादन खर्चापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांसाठी मोठी पिळवणूक होत आहे. ते म्हणाले. तरी सरकारने त्वरित कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यावे. तसेच कांद्याचा अनुदान ठिबक अनुदान मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांची तक्रार आहे. त्यामुळे अनुदानात वाढ करावी आणि कांदा चाळ योजना प्रभावीपणे राबवावी असं या ठिकाणी त्यावेळी म्हणण्यात आलेलं आहे. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, कमेंट करा. सांगा तर व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये असे का माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स तोपर्यंत थांबतोय. जे महाराष्ट्र जे धन्यवाद. लाईक आणि सबस्क्राईब.